आज बाबासाहेबाचा जन्मदिवस आहे आणि तुम्ही बाबासाहेबाचा खूप जन्मदिवस पाहिले असतील, त्यामध्ये आजचा जन्मदिवस आहे 2026चा. तर काय तुमचं नाव? माझं नाव इंदुबाई सोनटक्के आहे. इंदुबाई भीमराव सोनटक्के. आम्ही काटोलचेच रहिवासी आहोत. कुठचे? काटोलचे. हो, हे सोनटक्के परिवार इथे आलेले आहेत काटोल यावतला. आणि आमचे साहेब पण याच्यामध्येच होते. तर मला ते गेले आता. आणि त्यांची इच्छा होती की एक वाचनालय तयार करून द्यायचं. तर त्या साहेबांनी मला वाचनालयाची घटना सगळं लिहून दिलेली आहे. आणि मला पण माझी पण इच्छा एक अशीच आहे की आटे लेआउटला एक वाचनालय झालं पाहिजे. आणि मी सुद्धा या वाचनालयासाठी काही मदत करीन. आणि माझ्याजवळ जे घटना लिहिलेली आहे, आमच्या साहेबांनी लिहून दिलेली आहे, ती घटना मी या महिला मंडळाला देऊ इच्छित. आणि पूर्ण वाचनालय ह्या लहान मुलांकरिता इथे बनलेलं पाहिजे अशी माझी पूर्ण इच्छा आहे. तर वाचनालय काय तुमच्याकडून बनायचं की सरकारकडून बनवून घ्यायचं? सरकारकडून बनवून घ्यायचं आहे. आणि आम्ही सुद्धा मदत करू या वाचनालयाला, कारण महिला मंडळ पण आहे. माझं पण महिला मंडळ गोदनीला आहे त्या मंडळाच्या तर्फे. आणि इथे पण महिला मंडळ झालेलं आहे हे यांचं. आणि इथे हे पुतळा बसवणार होते गेल्या वर्षी, पण पुतळा काही लोकांनी बसवू दिला नाही. पण आता जे लहान लहान जे मुलं आहेत त्या मुलं वाचनालयात येऊन काही पद्धतशीरपणे शिकतील, काही त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून पुस्तकं मिळतील. आणि आज वाचनाची आवड दिसतच नाही मला, कारण मुलं कॉम्प्युटर युग आणि मोबाईल याच्यामध्येच गुंतलेली आहे. वाचन कमी असल्यामुळे माणसाची वाचनामुळेच प्रगती होईल. कारण जे गुण जर मिळतील ते वाचल्यामुळेच मिळतील. बाबासाहेबांनी एवढंच सांगितलं, शिकाल तर वाचाल तर वाचा. आणि याच्यासाठी आपल्याला एक वाचनालय इथे पाहिजे. कारण आमच्या साहेबांनी ज्या वेळेस इथे वृक्षारोपण केलं, हे पिंपळाचं झाड आमच्या साहेबाच्या हातचं आहे. आणि हे माझे मोठे त्यांचे बंधू आहे. परंतु तो पहिला नंबर आला होता त्याच्या अस्पृश्य समाजाचा, तो त्याला काहीतरी आम्ही प्राईज दिला. त्याचे वडील म्हणे एवढं काही झालं नाही काही, पण त्याचा कुलकर्णी नावाचा एक दोस्त होता, त्याला त्याच्याकडे घेऊन त्याने परवानगी दिली. छत्रपती शाहूजी महाराजांनी त्याला उच्च शिक्षणाकरता विदेशात पाठवलं. आणि मग काय झालं, त्यांनी विदेशात जाऊन संविधान बनवलं आणि त्यांनी आपल्या भारतामध्ये हे केलं. एवढं आणखी काय बोलायचं, दोन गोष्टी बोलू आपल्याला. असा भारत देशामध्ये अनेक थोर पुरुष होऊन गेलेले. असा थोर पुरुष न भूतो न भविष्यती, तब तक चांद सूरज रहेगा, तब तक बाबा साहेब का नाम अमर रहेगा. आणखी काय बोलू शकतं, एवढं बोलून मी दोन गोष्ट बोलू शकतो. माझं मी सुरेखा जांगडे आठे लेआउट मध्ये समता सैनिक दलामध्ये आहे मी. आणि हा महिला मंडळाचा पण कार्यक्रम चालवते. विपसना सेंटरचे पण मी धम्मात नेते त्यांना. विपसना सेंटर मध्ये मी आनापान वगैरे हे सांगते सगळ्यांना. आणि जे आपण नाही का 14 एप्रिल मानतो हे खरं आहे. एक सांगतो तुम्हाला, 14 एप्रिल आपण मानतो हे खरं आहे. माझ्या नावाचा जयकार करण्यापेक्षा माझे अपूर्ण राहिलेले काम पूर्ण करण्यासाठी प्राणाची बाजी लावला. माझा संघर्ष सत्ता आणि संपत्तीसाठी नसून संपूर्ण स्वातंत्र्यासाठी आहे. आपण 4 आर्य सत्य सांगितलेले आहे भगवंताने. बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिली, त्याच्यातली एक प्रतिज्ञा 11वी प्रतिज्ञा, मी भगवान बुद्धांना सांगितल्याप्रमाणे अष्टांग मार्गाचा अवलंबन करी, आर्य सष्टांगांचा अष्टांगी मार्गावर चालेल. हे सगळं जय जय करण्यापेक्षा आपण असं जय जय आपण करतो किंवा डीजे वगैरे हे लावतो, हे करण्यापेक्षा बाबासाहेबांनी सांगितलेले जे आपल्याला भगवान बुद्धांना आपल्याला सांगितलेले आहे, आपण पंचशील आणि अष्टशीलाचे पालन करावे. यांच्या सगळे जे आहेत भांडण वगैरे सगळं नाका आंदोलन वगैरे ते मुक्त होईल. एवढे 2 शब्द सांगून मी समाप्त करतो. जय हिंद.